बोलला तर नसेल ना? काय बोलणार? त्याला काहीच कळत नाही. डोळे असूनही आंधळा बनून कसा जगू मी? सांग, मी कसं मानू ती अंतरा नाही म्हणून? कुणीतरी आठवण काढली माझी. तुझी माझ्याशिवाय दुसरं कोण तुझी आठवण काढणार? आपण एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो शारदा. मग आपली ही मैत्री फक्त एका क्षुल्लक घटनेमुळे तुटावी असं मला अजिबात वाटत नाही. ते काय तुमचं जे चाललं होतं ना, डावळ्या पवळ्या गोठ्यात वगैरे, ते चालू द्या. हॅलो. हां हॅलो आई, नेहा बोलते. नेहा, कशी आहेस बाळा? मी बरी आहे. तिकडे कसे आहेत सगळे? सगळे उत्तम आहेत. बोल, कसा काय केला होतास फोन? काही नाही, सहजच तुमची चौकशी करायला. चला, सहज का होईना पण माझी आठवण आली ना. आई तू पण ना. बरं, चिडू नकोस लगेच. चिडू नको तर काय करू? एवढ्या प्रेमाने फोन केला तुमची चौकशी करायला, आणि तू आहेस की. बरं बाबा, चुकलं. इकडची काळजी करू नको, इकडे सगळं उत्तम आहे. बरं, तुझं सांग. माझं काय चाललंय? दिवसभर काम करायचं, रात्री घरी येऊन आराम करायचा, पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच रुटीन सुरू. हा, कटकटी मात्र वेगळ्या असतात रोज. म्हणजे अगं, इथे चोरी, दरोडा, खून हे प्रकार कमी प्रमाणात होतात, इतर गोष्टीत जास्त आहेत. आता आजच बघ ना, आले होते काही रईसजादे आपल्या बापाचे पैसे उधळायला. इतकं सुंदर पर्यटन स्थळ, वाट लावत होते सगळे. इकडे कचरा कर, तिकडे धुडगूस घाल, याची खोडी कर, त्याला त्रास दे. यांच्यापेक्षा ना माकडं परवडली तिथली. निदान त्यांना गुरमी तरी नसते पैशाची. आणि हे साले माजोरडे, यांना असं वाटतं ना यांच्या बापानं विकत घेतलाय देश, यांना वाटेल तसं करायला. 2 रट्टे लावले आणि सगळी पैशाची गुरमी उतरवली त्यांची. आई, मला ना एक कळत नाही, इतके शिकले सवरलेले लोक अडाण्यासारखे कसे वागतात ग? पर्यटन स्थळ राष्ट्रीय संपत्ती आहे, ही साधी गोष्ट कळत नाही त्यांना. तू माझी चौकशी करायला फोन केलायस का राष्ट्रीय संपत्ती या विषयावर मला लेक्चर द्यायला? आई, मी तुला फक्त काय घडलं तेवढं सांगत होते. ते कळलं मला, दुसरं काहीतरी बोल. दुसरं काय बोलणार? तू कशी आहेस अशी चौकशी केली मी मगाशीच. झालं? एवढंच विचारायचं होतं? हो. मग ठेव फोन. हा आई थांब. काळजी घे स्वतःची. आणि हो, काकांनाही सांग, जपा स्वतःला. ते आमचं आम्ही बघू. तू तिथे एकटी आहेस, तू स्वतःला जप. हो. आणि हो, त्या पैसेवाल्यांची गुरमी उतरवलीस ते आवडलं मला. स्वतःच्या घरात कचरा झालेला खपत नाही, मग स्वतःच्या देशात कचरा झालेला तरी का खपून घ्यायचा म्हणते मी. काय आई, चल ठेवते फोन. ठीक आहे, जप स्वतःला बाळा.
माझ्यापाशी जवळी रहा, शुक्र तारा मंदवारा, चांदणे पाण्यातुनी. तुम्ही प्लीज हे गाणं म्हणणं बंद कराल का? छळताय तुम्ही मला? का? माझ्या तोंडून चांगलं वाटत नाही गाणं? का फक्त त्याच्याच तोंडी चांगलं वाटतं? हा, त्याच्याकडे हक्क आहेत का या गाण्याचे? हे बघा, त्या दिवशी आम्हाला सगळ्यांनी खूप फोर्स केलं, केवळ म्हणून, फक्त म्हणून मी ते गाणं म्हटलं. अच्छा. खरंच माझा इतर काही उद्देश नव्हता. तुम्ही अर्थाचा अनर्थ करताय. मी माझी बायको तिच्या न होऊ शकलेल्या नवऱ्याच्या समोर बसून त्याच्या डोळ्यात डोळे घालून आज तू डोळ्यात माझ्या असं गाणं म्हणतीये आणि त्यावर मी काहीही बोलायचं नाही. का? तर मी बोललो की लगेच अर्थाचा अनर्थ होतो म्हणून. मला परत परत अनर्थ तू केलायस असावरी. हे गाणं गाऊन, त्याच्या बरोबर गाऊन. ठीक आहे, चुकलं माझं चुकलं. खरंच माफ करा मला माफ करा. पण प्लीज मला असे टोमणे मारू नका प्लीज. 9वा महिना चालू आहे मला. मी जर सतत अशी टेन्शनमध्ये राहिले ना तर खूप वाईट परिणाम होतील आपल्या बाळावर. आपल्या बाळावर? कुणाच ठाऊक आपलाय की आणखीन कुणाचं आहे ते. काय म्हणाला? कुणाच ठाऊक आपलंय की आणखीन कुणाचं आहे ते असं म्हटलं मी. म्हणजे माझं की बोला ना, बोला. थांबलात का? बोला ना. बोलण्यासारखं काही शिल्लक नाही राहिलं म्हणून थांबलो. तुला माहेरी जायचंय ना? जा जा, कायमचीच जा ना. हा, कायमचीच जा. नाहीतरी एक काम कर ना, त्याच्याचकडे जा ना, तुझ्या शुक्र ताऱ्याकडे. आज तू डोळ्यात माझ्या. गप ना, कशाला ओरडतोयस? हा, पाणी 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 आणायला तुझ्या बापाचा नोकर नाही मी इथे. त्या आईला कालपासून हर्षा प्रियांका ओरडून ओरडून ना डोक्याचा भुगा गेलास माझ्या. आता गप बस. आता बघा माझ्या डोक्यात शिरू नको आहे, नाहीतर काय करणार आहात तुम्ही? सॉरी मॅडम. व्हॉट सॉरी? तो तुमच्याकडे पाणी मागतोय आणि टिंगल करता आहात तुम्ही त्याची. पाणी आणा त्याच्यासाठी. त्याच्यावर कशाला चिडताय मॅडम? बघितलं नाही तुम्ही काय केलं त्यांनी ते? बघितलं ना. चांगल्या भल्या माणसाचा तमाशा करायला सोडत नाही दुनिया. तो तरी येडाच आहे, त्याला कोण सोडणार आहे? खरं म्हणजे ही जागा त्याच्यासाठी नाही बघा. तो इथं राहिला ना तर असंच होणार. बारगीर, उद्या एखाद्या हवालदाराला सांगून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा त्याला. काही दिवस ठेवा तिथेच, मग पाहूया काय करायचंय. पूर्ण गाव पालथा घातला.
मंदिर म्हणू नका, माल रोडचं मार्केट म्हणू नका, सनसेट पॉइंट म्हणू नका, पार खालपर्यंत पाचगणीच्या शाळेपाशी जाऊन चौकशी करून आलो, पण नाहीच सापडला तो. असा कसा नाही सापडला तो? जमिनीने गिळलं का आकाशाने खाल्लं? मोजून 100-500 घर असतील या गावात. अरे अशी लोकच किती राहतात इथे? एक माणूस शोधता आला नाही तुला? मॅडम तो गावातच आहे, पण पोलीस स्टेशन मध्ये आहे. म्हणजे बघा, मी त्याला जेव्हा पकडायला त्याच्या मागे मागे गेलो का नाही, तेव्हा तो जो पोलीस स्टेशन मध्ये शिरला ना, त्याच्यानंतर त्याला बाहेर कोणी बघितलेलाच नाहीये. याचा अर्थ तो पोलीस स्टेशन मध्येच आहे. वाह, क्या बात. हा, म्हणजे तुला माहिती आहे की तो पोलीस स्टेशन मध्ये आहे? अरे मग त्याला तिथून परत का नाही आणलंस? मॅडम मला मान्य आहे, मला तुमच्या एवढी अक्कल नाही आहे, पण स्वतःचं डोकं स्वतःहून मुसळात देण्याइतपत पण मी मूर्ख नाही हो. अहो, मी जर का त्या वेड्याच्या मागे धावत धावत त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो असतो, मग त्याला माझा संशय आला नसता का? मग त्यांनी माझी फाईल बनवली असती, मग पैसे भरून जामीन द्या, नाही तर खा जेलची हवा. फुकटचं विकतचं दुखणं कोणाला पाहिजे? मॅडम तुम्ही मला ना दुसरं काहीही काम सांगा, पण त्या पोलीस स्टेशनमध्ये जायला सांगू नका प्लीज. नाही, तुझ्याच्याने काहीच होणार नाही. निघ. पण ऐक, निघ. मलाच काहीतरी करावं लागेल. मी जरी पोलीस स्टेशनला जाऊ शकत नसले, तिकडचं कुणीतरी माझ्यापर्यंत येऊ शकत. या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पैसा. पैसा तमाशा देख. डिलिव्हरी कुठे करणार ग? चंद्रपुरात की आष्टीला? पहिलंच आहे ना, आष्टीला जावं लागेल. मग जाणारच तू? हो, 4-5 दिवसात निघेन. खरं तर त्याआधी चेकअप करायचं होतं माझं. डॉक्टरांकडे जायचं आहे, पण अगं मग चल ना, लगेच जाऊयात आपण. आत्ता? हो, काय प्रॉब्लेम आहे? अगं नाही, म्हणजे ॲक्च्युली मी सकाळीच जाणार होते डॉक्टरांकडे ह्यांच्याबरोबर. तर ह्यांचा जरा मूड ठीक नव्हता. मी असं करते, मी फोन करून ह्यांना विचारते. ह्यांना जर वेळ नसेल तर मग आपण दोघी जाऊया. ठीक आहे, तू त्यांना विचार, मगच आपण जाऊ. बरं, तू फोन कर दादांना, मी आलेच. चालेल. हां शारदा बोल. हर्ष, कुठे आहात तुम्ही? मी ऑफिसमध्ये. का ग? तुमचं जेवण झालं का? हे सगळं तुम्हाला काय विचारतेस? सांगा तर, झालं का जेवण? नाही झालं. कामाच्या गडबडीत लक्षात नाही आलं, पण जेवीन मी आता. नाही थांबा. का? मी 10 मिनिटात पोचते तिथे. प्लीज तोपर्यंत थांबा ना. तू इथे येतेस ऑफिसला? का? हो, मी येईस तोवर थांबा ना प्लीज. नाही थांबतो मी, पण कशासाठी? ते मी तिथे आल्यावर कळेलच तुम्हाला. मी पोचतेच तिकडे. ओके ओके, बाय. बाय. मे आय कम इन? ऑफकोर्स, प्लीज कम. मला उशीर झाला नाही ना? म्हणजे तुमचं जेवण झालं नाहीये ना अजून? तू सांगितलंस ना मला जेवू नका म्हणून, मग कसं जेवणार मी? पण मला कळत नाही, तुम्हाला जेवू नका असं का सांगितलंस फोनवर? कारण मी तुमच्यासाठी जेवण आणलंय, स्वतःच्या हाताने बनवून. शारदा, हे सगळं कशासाठी? हर्ष, त्या दिवशी तुम्ही घरून असेच निघून गेलात न जेवता.
खरं तर चूक माझी होती. मी हे बघ, जे झालं ते झालं. आता पुन्हा त्या विषयावर आपण दोघांनीही बोलायचं नाही. ओके? ओके, पण तरी त्या दिवशीची माझी ट्रीट बॅलन्स आहे. अच्छा, म्हणून तू जेवण घेऊन आली. मला वाटलं तुला काळजी वाटते माझी म्हणून. तेही कारण आहेच म्हणा. चला, कोणाला तरी काळजी वाटते माझी ऐकून बरं वाटलं खूप. जेवण घेऊया. हा, भूक लागली, भूक. लवकर. चला, एक मोठं टेन्शन उतरलं. मला आष्टीला जायची परवानगी मिळाली. मलाही तेच वाटत होतं की परवानगी देत आहेत की नाही डॉक्टर. देवाच्या कृपेने तसं काही झालं नाही नशीब. एक मिनिट, आता तू कुठे निघालीस? आत्ताच म्हणालीस ना देवाच्या कृपेने सगळं नीट झालं म्हणून. त्या देवाचे आभार मानायला नकोत का? देवापुढे साखर ठेव. साखर? हो, मी प्रत्येक चेकअप नंतर देवापुढे साखर ठेवते. आणि या चेकअपला तर डॉक्टर म्हणाले आता काहीही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. म्हणजे देवाचे विशेष आभार मानायला पाहिजेत ना. आणि शिवाय आष्टीला जायची परवानगी मिळाली. ते सगळ्यात इम्पॉर्टंट होतं. नंतर आपण सगळेच संभ्रमात होतो, या अवस्थेत आष्टीला जायला हवं की नको. हो ना. शिवाय नाही म्हटलं तरी आष्टीला जायला 2 तास लागतात ग. पण आष्टीला जाणं तितकंच महत्वाचं होतं. नाही तर काकूला खूप वाईट वाटलं असतं का. थोडक्यात काय, डॉक्टरांनी जो निर्णय दिलाय त्यामुळे सगळ्या शंकांचं निरसन झालेलं आहे. चल, आता आष्टीला जायची तयारी करायला हवी. पहिल्यांदा देवापुढे साखर, मग आष्टीची तयारी. काय झालं, आवडलं नाही का जेवण? अप्रतिम, उत्तम झालाय. खरं सांगू शारदा, खूप दिवसांनंतर इतकं चविष्ट जेवण जेवतोय. का? तुमच्या घरचं जेवण? माई होती ना तोपर्यंत खूप छान असायचं, पण त्यानंतर कसं असतं शारदा, स्वयंपाक करणाऱ्याच्या हातामध्येच मुळात एक गुण असावा लागतो. आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे उत्तम स्वयंपाक बनवण्याची इच्छा असायला लागते मनात. म्हणजे मग जेवण असं उत्तम होतच. माईचं असंच व्हायचं. खूप आठवण येते मला माईची. पण हर्ष, तुमची मिसेस? तिच्या हाताला काही चव नाही. पोट भरण्याकरता काहीतरी बनवायचं म्हणून बनवते. खरं तर तिच्यापेक्षा आमच्या किचनमध्ये आमच्या घरातल्या नोकरांचं जास्त राज्य असतं. त्यामुळे रोज मी खानावळीत जेवतोय असं वाटतं मला. म्हणून मी म्हटलं तुला मनापासून, खरंच खूप दिवसानंतर इतकं रुचकर आणि चविष्ट जेवण जेवतो. आमच्या घरी म्हणजे उजेड आहे सगळं. हर्ष, हर्ष, पाणी घ्या ना. हर्ष, एक मिनिट, पाणी घ्या. पाणी. हर्ष, पाणी. सॉरी. बेटा, या, थँक्यू. ओ माय गॉड. खूप तिखट झालंय का जेवण? तुझा तुझा हात बघू. काय? हात तुझा. बघ, इतक्या गोड हातांनी बनवलेलं जेवण
कधी असं तिखट वगैरे असेल? हर्ष तुमचं आपलं काहीतरीच. खरंच सांगा ना, तिखट झालंय का जेवण? अगं नाही ग, तू खाऊन बघ हवं तर. नाही नको. एक घास तर खाऊन बघ. नाही खरंच नको. एक घास नाही माझ्यासाठी. झालंय तिखट? नाही. जेवताय ना? जेवताय ना? काही वाढू का? बस बस.